नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 160. आकाश जेवढे आहे तेवढा वायू पण त्यात आहे. पण वायू सहज जरी हलला म्हणजे आपसूक हलला तर तो मात्र आकाशाहून वेगळा आणि स्वतंत्र भासतो. पण तो एका प्रकारे भ्रमच आहे. कारण वायू आकाशाशी नित्य अनादि काळापासून एक रूपच आहे. पै गगन जेवढे जैसे, पै गगन जेवढे जैसे, पवनही गगनी तेवढाची असे, पवनही गगनी तेवढाची असे, सहजे हालविलेया वेगळा दिसे, एरवी गगन तेची तो. सारांश: जगत भ्रम वाटण्यास असणेपणच कारणीभूत आहे. कारण जगत हा एक भ्रम आहे हे कळणे ज्यामुळे शक्य होते ते केवळ आपलेच शुद्ध असणेच होय. हे असणेपण कुठल्याही व्यक्तीचे किंवा व्यक्तित्वाचे नसते. कारण जर तसे असते तर जगत हा भ्रम आहे हे कळलेच नसते. निसर्गदत्त महाराजांच्या भाषेत इथे केवळ व्यक्तच आहे, व्यक्तित्व असे काहीही नाही. इथे व्यक्त आहे किंवा नाही अशी भाषा पण करता येत नाही. ही भाषा पण इथे खुंटे. केवळ व्यक्त म्हणजे व्यक्त हा नामरूपात्मक देखावा केवळ आम्ही केवळ असणेपणाचा पडदा अगोदरपणाने आहे म्हणूनच दिसतो. हा नामरूपात्मक देखावा केवळ आम्ही केवळ असणेपणाचा पडदा अगोदरपणाने आहे म्हणूनच दिसतो. नामरूपात्मक देखाव्याला स्वतंत्र व वेगळी सत्ता नसल्यामुळे नामरूप देखावा हे माझ्या पडद्याप्रमाणे असणाऱ्या असणेपणामुळेच शक्य झाले आहे. तेथ मीच मी आघवे असे त्यामुळे वाटते, अशी प्रतीती येते आणि याच प्रतीतीरूप बोधसागरात एक प्रतीतीरूपी तरंग म्हणून सुद्धा राहता येते. मग जड विनाशी धर्मांनी वाटणारी व सुखदुःख हर्ष विषाद यांना कारणीभूत असणारी प्रपंच रचना स्वतंत्र सत्तावान वाटत नाही. मग ऐसिये प्रतीती सागरी आपण याते कल्लोळ करी मग जव पाहसी चराचरी तव तूची आहसी. मग जव पाहसी चराचरी तेव्हा तूची आहासी असा ज्ञानानुभव येतो. मग जड विनाशी जगाचा प्रत्यय हा केवळ मी तशी कल्पना करतो म्हणूनच आहे, अन्यथा नाही. तात्पर्य: अभेदबोध मुरला की जणू भेदरूपी स्वप्न भंगते. बुद्धीशी कल्पनेची झोप ये तरी अभेद बोध जाये. जै स्वप्नी पडिजे द्वैत रूपी स्वप्न पडताच अद्वैत बोध जातो. द्वैत रूपी स्वप्न पडताच अद्वैत बोध जातो आणि स्वस्वरूपाला विसरून जेवढ्याही कल्पना उठतात त्या आपोआपच त्रिगुणात्मक असतात हे सिद्ध होते. सारांश: मूळ चैतन्य शक्ती स्वरूपाचे अज्ञान असले की त्रिगुणात्मक प्रकृतीचे वर्चस्व वाढते आणि प्रकृती ते वर्चस्व गाजवते. कारण
आपणच तशी तिची कल्पना करतो, म्हणूनच हे तिला शक्य होते. जो प्रत्यक्ष इत्यादी प्रमाणाचे सहाय्याने एखादी वस्तू खरी मानतो व अशा वस्तू खरी मानणाऱ्याला प्रमाता असे म्हणतात आणि अशा वस्तू खरी मानणाऱ्याला प्रमाता असे म्हणतात व कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व इत्यादीला जो खरी पण समजत नाही आणि ती खोटी पण समजत नाही अशा दृष्टीने पाहतो, म्हणजे अगदी त्रयस्थपणे केवळ पाहतो, त्यालाच साक्षी म्हणतात. जे आधी स्फुरण म्हणजे बहुरूप व्हावे हा संकल्प जरी असला तरी आपण बहुरूप झालो याचे भान आधी स्फुरणाला अजिबात नाही, किंवा आपण बहुरूप होत आहो याची वार्ता पण त्याच्या ठिकाणी मुळीच नाही. भूतसृष्टी करावी, त्याचे पालन पोषण करावे, मग त्याचा संहार किंवा नाश करावा असे काहीच आदिपुरुषाच्या गावीही नसते. म्हणून हनभूते सृजावी का सृजली प्रतिपाळावी असे तिथे काहीही नाही. जळी चंद्रिकेच्या पसरती वेली, जळी चंद्रिकेच्या पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाही केली, ते वाढी चंद्रे नाही केली असा सर्व प्रकार आहे. दोन माणसे भांडत आहेत समजा, तिसरा माणूस ते भांडण फक्त दुरून पाहत आहे. त्याच्या जवळ त्याने जर मनात आणले तर त्यांचे भांडण सोडवण्याचे आणि त्यांना एकमेकापासून दूर करण्याचे सामर्थ्य त्याच्यात निश्चित आहे, पण तो फक्त दुरून पाहतो, पण तो तसे भांडण सोडण्याचा प्रयत्न करत नाही व उगीच भांडणाचे निमित्त कारण समजला जातो आणि उगीचच भांडणाचे निमित्त कारण समजला जातो. नामरूपासह सर्व भूतसृष्टीच्या अगोदर, नामरूपासह सर्व भूतसृष्टीच्या अगोदर आपला असणेपणा नित्य हजर आहे. याचाच अर्थ आपले हजरपणच जर जागेवर नसले की नामरूपात्मक भूतसृष्टीला काहीही अर्थ राहत नाही. म्हणूनच मंडूक्य उपनिषदामध्ये जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ता यांना सत्यत्व नाही. मग ती मिथ्या आहेत की सत्य आहेत याचा काथ्याकुटच करता येत नाही. कारण असणेपणाच जर हजर नसेल तर नामरूपात्मक भूतसृष्टी आहे की नाही याचाच पत्ता लागत नाही. मग ती सत्य की मिथ्या याचा व्यर्थ काथ्याकूट कशाला हवा. अशी एकदा ज्ञानदृष्टी आली की आपण सृष्टी आहे म्हटले तर ती आहे, नाही म्हटले तर नाही. पण जे उरते ते केवळ अगोदरचे पणच असते. त्याला मात्र आहे म्हटल्याने ते आहे किंवा नाही म्हटल्याने ते नाही असे म्हणणे तेथे चालत नाही. कारण ते आहे म्हटले तरी आहेच आणि नाही म्हटले तरी आहेच. म्हणजे त्याला आहे म्हणणे जितके व्यर्थ आहे तितकेच नाही म्हणणे पण सुद्धा व्यर्थच आहे. म्हणून जड विनाशी भूतसृष्टी मुळीच नाही. तेथे केवळ आणि केवळ सत्य ज्ञान प्रकाशच आहे. तेथे केवळ आणि केवळ सत्य ज्ञान प्रकाशच आहे. विषय तो त्याचा झाला नारायण, विषय विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. केवळ शेकडो ग्रंथाचे वाचन झाले, अनेकांची अनेक प्रवचने ऐकली, निरूपणे ऐकली, पण जोपर्यंत नित्य प्राप्त अशा आपल्या शुद्ध असणेपणाकडे आपण लक्ष ठेवत नाही तोपर्यंत सर्व खटाटोप व्यर्थ जाणावा.
शब्द ज्ञान नेहमी फसवे असते. त्यामुळे आपण पोहोचलो असा भ्रम बळावतो. मृगजळाच्या पाण्याने माती कणभरही ओली होत नाही. परी मृगजळाचे ओलांशे काय भूमी तिमे पाण्यात मासे पकडायचे जाळे फेकून त्यात पडलेले चंद्रबिंब कधीच पकडता येत नाही. जे जाळ जळी पांगिले जे जाळ म्हणजे जाळे जे जाळ जळी पांगिले म्हणजे दूरवर फेकले जाते आणि ते सगळीकडे पसरते. जे जाळ जळी पांगिले तेथ चंद्रबिंब दिसे आतुडले परी थडिये काढून झाडिले तेव्हा बिंब के असे. आणि चंद्र जाळ्यात अडकलेला दिसतो. ते जाळे जर आपण काठावर झटकून पाहिले तर चंद्रबिंब त्यात मुळीच नसते. तैसे बोलावरी वाचा बळे वायांची झकविती प्रतीतीचे डोळे. तात्पर्य संचित शब्दांच्या बळावर स्वस्वरूपाचा निश्चय कधीच होत नाही. उलट ते शब्द आपल्याला फसवतात. अनुभव आला आला असे भासवतात. असो, फेस प्याल्याने पाणी पिण्यासारखे समाधान कधी होते काय? संत होऊन या संतासी पहावे तरीच तरावे तुका म्हणे. बळे देह मी म्हणता कोटी ब्रह्म अथ्या माथा. हेच जणू सर्व अध्यात्माचे सार आहे. नमस्कार.